आरक्षण वर्गीकरण अ ब क ड अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या शीर्षस्थानी आलेला आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती हा समूह जो आहे तो एक आक्रमक समूह म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. संविधानाचा रक्षक म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीकडे बघतो. कोणी किती काही म्हणो, परंतु संविधानावर ज्यावेळेस गदा येते त्यावेळेस इथला अनुसूचित जातीचा जो समूह आहे तोच फार आक्रमकपणे त्यावर भूमिका घेतो. मुळात संविधान तर सर्वांचे अधिकार अबाधित करतं आहे, परंतु महाराष्ट्राचा विचार केला किंवा देशाचा विचार केला तर फक्त अनुसूचित जातीच्या लोकांना, त्यामागचं कारणही तसंच आहे. ते संविधानाला एवढं आपल्या काळजाजवळ मानण्याचं कारण तसं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलेलं आहे, म्हणून संविधान जवळचं वाटतंय. मित्रांनो, तेच संविधान आज बदलण्याच्या मार्गावर आहे असं मला वाटतंय. त्या संविधानाला या देशातून हद्दपार करण्याचं पहिलं पाऊल म्हणजे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला आपण बघावं असं मला वाटतंय. देवेंद्र सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब हे जे आहे हे पहिलं पाऊल आहे केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरळ या जजमेंटकडे जाण्याचं. ते म्हणतात ना, लोहे को लोहा काटता है, त्या पद्धतीने अनुसूचित जाती ज्या भक्कमपणे संविधानाच्या बाजूने उभं राहत होत्या, महाराष्ट्रामध्ये महार बौद्ध आणि उत्तर भारतामध्ये चमार, ह्या महत्त्वाच्या ज्या जाती आहेत त्यांची ताकद फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक जो वर्तुळ आहे त्यामध्ये यांची जी जागा आहे ती फार मजबूत आहे आणि ते आक्रमकही तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. मग त्यांच्या आक्रमकतेमुळे होतंय असं की इथला राज्यकर्ता जो कोणी असेल, तो काँग्रेस असेल, BJP असेल किंवा अजून कोणी असेल, तो ज्यावेळेस कुठलीही एखादी संविधानविरोधी भूमिका घेतो तर त्या भूमिकेला हा समाज मोठ्या प्रमाणात विरोध करतो आणि त्या विरोधामुळे त्यांना पुढे जाता येत नाही. तर आज हा जो निर्णय 1 ऑगस्ट 2024 रोजी आलेला आहे, तर त्या निर्णयामध्ये असं एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला असं वाटत नाही की तो निर्णय चुकीचा आहे. तो निर्णय एकदम बरोबर आहे, संवैधानिक आहे आणि आजच्या सामाजिक स्थितीला धरून आहे. परंतु त्या विषयाच्या अनुषंगाने इथल्या उत्तर भारतातल्या चमार या समुदायाला, महाराष्ट्रातल्या बौद्ध महार या समुदायाला एक प्रकारे असुरक्षिततेची जी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, तर त्यामुळे ते उद्या चालून हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला 7 जजेसच्या खंडपीठाने जो दिलेला निर्णय आहे तो 100% चॅलेंज करतील अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. केशवानंद भारतीच्या 13 जजेसचं जे जजमेंट होतं त्यामध्ये 6 विरुद्ध 7 अशा फरकाने त्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर हा जो कन्सेप्ट आहे, मूलभूत जे स्ट्रक्चर आहे, मूलभूत ढाचा जो संविधानाचा आपण म्हणतो, तर ते सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस दाखवून दिला होता आणि इथल्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय बदलण्याचा किंवा त्या निर्णयाला आपण जे म्हणतो रिपील करण्याचा, ओव्हररूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ते सक्सेस झालेले नाहीत. आणि मित्रांनो, आपल्याला असं वाटेल की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा हा वेगळा आहे आणि संविधान वाचवणे किंवा संविधानाला स्टँड करणे हा मुद्दा वेगळा आहे. मुळात बेसिक स्ट्रक्चर ही जी डॉक्ट्रिन आलेली आहे, तर त्या डॉक्ट्रिन येण्यामागे केशवानंद भारतीची जी केस होती तर त्या केसमध्ये कुठल्याही प्रकारे राज्यकर्त्यांच्या किंवा सरकारच्या अधिकारांविषयी बोलल्या गेलं नव्हतं. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस केशवानंद भारती यांच्या प्रॉपर्टीचा वाद होता तर तो वाद राज्य सरकारच्या अधिकारांपर्यंत गेला आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या अधिकारांवर, केंद्राच्या अधिकारावर म्हणजे सरकारच्या अधिकारावर कशा पद्धतीच्या निर्बंध आहेत ते त्या ठिकाणी अधोरेखित केलेले आहेत. ते निर्बंध काढण्यासाठी आज भारतीय राज्यघटना एवढी मजबूत आहे मित्रांनो की तुम्हाला भारतीय राज्यघटनेमधलं एखादा शब्द वगळायचा असेल किंवा एखाद्या शब्दामध्ये फेरबदल करायचा असेल तर सुप्रीम कोर्ट बेसिक स्ट्रक्चर या नावाखाली त्या संसदेच्या किंवा केंद्र सरकारच्या
त्या कृत्याला विरोध करते किंवा त्याच्यावर बाधा आणते. मित्रांनो, आपल्याला वाटत असेल की आम्ही रस्त्यावर उभं राहून संविधान वाचवतो किंवा आम्ही संविधानाचे रक्षक आहोत, तर मला वाटते ते चुकीचं आहे. या ठिकाणी दोन समूहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जो आहे क्लॅश आहे, ज्याला आपण कोल्ड वॉर म्हणतो, तो आहे सुप्रीम कोर्टामध्ये बसलेला इलाइट क्लास, जे की कलेजियमच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जजेस म्हणून निवडले जातात, जे न्यायाधीश निवडले जातात, तो एक वेगळा क्लास आहे. या ठिकाणी दोन वर्ग आहेत. जे मतदानातून सत्तेवर येऊ शकतात, ज्यांची संख्या आहे मतदानातून सत्तेवर येण्या एवढी, तो एक क्लास आहे. आणि ज्यांची संख्या निव्वळ तुटपुंजी आहे, जे मतदानातून सत्तेवर येऊ शकत नाहीत, तर ते सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सत्तेवर बसलेले आहेत. मित्रांनो, तर मग सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सत्तेवर बसलेले जे लोक आहेत, तर त्यांना एकमेव जो दस्त आहे, जो डॉक्युमेंट आहे, तो म्हणजे भारतीय संविधान आहे. जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये बसलेले या ठिकाणचे पारसी असतील म्हणा, सिंधी असतील म्हणा, ब्राह्मण असतील म्हणा, हे महत्त्वाची जी लॉबी आहे, तर हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. आणि या लोकांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना संविधान मजबूत हवं आहे. आणि म्हणून ते संविधानाला धक्का लागू देत नाहीत आणि त्यांना आपलाही साथ असतो. रस्त्यावरून आपण ज्या पद्धतीने आक्रोश करतो, तर तो आक्रोश त्यांच्या साथीला उतरतो. संविधान वाचावं हे आपलाही इंटरेस्ट आहे, अनुसूचित जाती जमातीमधील सदस्यांचा, आणि त्यांचाही आहे, जे संविधानाच्या माध्यमातून इथं राज्य करतात. तर देवेंद्र सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब हा जो निर्णय आहे, हा 7 जजेसचा आहे. इथल्या चमार आणि बौद्ध, महार आणि अजून ज्या कोणत्या जाती आहेत ज्यांना हा निर्णय मान्य नाही, तर त्या परत सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिसकडे जाऊन याची जी संवैधानिकता आहे ती तपासा म्हणून अर्ज करतील. सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी 7च्या ऐवजी 9 जजेसचा जो आहे तर तो बेंच बसवेल. ते खंडपीठ अजून वेगळं काहीतरी सांगणार. त्यानंतर मादिगा किंवा महाराष्ट्रातील मातंग किंवा अजून वेगळ्या ज्या कोणत्या जाती आहेत त्या परत सुप्रीम कोर्टामध्ये त्या विषयाला चॅलेंज करतील. असा एक 30-40 वर्षाचा हा संघर्ष जर चालू राहिला तर 30 वर्षांमध्ये भारतीय संविधानाचा जो बेसिक स्ट्रक्चरची जी थेरी आहे, तर ती थेरी केशवनंद भारतीच्या केसला ओव्हररूल करून ती थेरी जर संपली तर संविधानाला कशाही पद्धतीने कमजोर करण्यासाठी इथल्या राजकीय किंवा इथली जी संसद आहे तिला अधिकार मिळून जातील. आणि फक्त भारताचं संविधान बदललं आणि आम्ही दुसरं कुठलं तरी संविधान आणलं असं नाही होणार मित्रांनो. संविधान तेच राहील, परंतु त्याच्यामध्ये दिलेले जे अधिकार आहेत, त्याचं जो बेसिक स्ट्रक्चर जी त्याची थेरी आहे, त्याच्यामधला जो मूळ उद्देश आहे संविधानकारांनी जो दिलेला आपल्याला, तर तो उद्देश इथे कमजोर केला जाईल आणि त्यामुळं अल्टिमेटली संविधान कमजोर केला जाईल. तर आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात इथल्या आंबेडकरवादी विचारवंतांनी, संविधानप्रेमी विचारवंतांनी या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्यावर कशा पद्धतीने आपण रिॲक्ट झालो पाहिजे किंवा आपली भूमिका मांडत असताना आपण कशा पद्धतीने भूमिका मांडली पाहिजे हे ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये आरक्षण वर्गीकरणाची जी घोषणा केलेली आहे, त्यानंतर इथला आंबेडकरी समाज, विशेषतः बौद्ध, महार या जातीतील जे लोक आहेत, ते मातंग समाजातील जे नेते मंडळी आहेत, विशेषतः विष्णू कसबे यांना टार्गेट करण्याचं त्यांनी काम सुरू केलेलं आहे. मला असं वाटत नाही की विष्णू कसबे आज या 4 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये भाजपसोबत आहेत किंवा भाजपचं काम करत आहेत. विष्णू कसबे मागच्या 20 वर्षापासून भारतीय जनता पक्ष व त्यांच्या सोबत असलेल्या इतर संघटनांसोबत काम करत आहेत आणि त्यामुळे त्या एका व्यक्तीला टार्गेट करणं किंवा त्या व्यक्तीवर वेगवेगळ्या पद्धतीने समाज माध्यमातून टीका करणं, त्याच्या वैयक्तिक जीवनावर टीका करणं, हे काही सुज्ञ आणि आपण ज्याला म्हणतो सुशिक्षित नागरिकांचं लक्षण नाही. ज्या पद्धतीने आपण जो न्याय विष्णू कसबे यांना वापरतोय, तोच न्याय आपण रामदासजी आठवले यांना देखील वापरला पाहिजे. तोच न्याय आपण अमर साबळे म्हणून राज्यसभेचे खासदार आहेत, जे म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी काळा राम मंदिरामध्ये गेले होते, म्हणजे बाबासाहेबांना रामाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून काळा राम मंदिरात गेले होते. आपण त्यांच्यासाठी हा न्याय वापरला पाहिजे, आपण त्यांच्यावरही या ठिकाणी भाष्य केलं पाहिजे. आरक्षण वर्गीकरण हा जो मुद्दा आहे
तो वेगळ्या पद्धतीने हँडल करणं आवश्यक आहे. आंबेडकरी मातंग किंवा आंबेडकरी विचार हा एक वेगळा विषय असून आरक्षण वर्गीकरण हा वेगळा विषय आहे. दोन्हींना एकत्र जोडणं थोडं घातक ठरणार आहे, संवैधानिकरित्याही घातक ठरणार आहे. आरक्षण वर्गीकरण झालं तर आंबेडकरी विचारांच्या लोकांमध्ये फूट पडणार आहे. अशा पद्धतीचा जो प्रोपोगंडा आज चालू केला गेलेला आहे तर तो कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आरक्षण हे एक प्रतिनिधित्वाचं एक साधन आहे. केशव शकापूरकर यांच्या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं, त्यांनी जो डाटा दिलेला आहे आज की कुठल्या आधारे कुठल्या डाटावर अशा पद्धतीचा जे आर्ग्युमेंट्स असते, तर केशव शकापूरकर एक लेखक आहेत. त्यांनी एकदम सविस्तरपणे सिस्टीममध्ये मिळालेलं रिप्रेझेंटेशन त्यांनी दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी काही विशिष्ट जातींना खूप मोठ्या प्रमाणात जे आहे आरक्षणाचं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे आणि बाकीच्यांना बिलकुलच नाही असं म्हणलं तरी चालेल. अशा पद्धतीनं आरक्षणाचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. तर या गोष्टीसुद्धा आपण कन्सिडर केल्या पाहिजे बांधवांनो. हे दिसत आहेत, ह्या उघड्या डोळ्याने दिसत आहेत. याला कुठला डाटा कुठल्या आकडेवारीची आवश्यकता नाही. आणि आरक्षण वर्गीकरण महाराष्ट्रामध्ये काही महाराष्ट्राला नवीन नाही आहे. ओबीसीमध्ये NT ABCD ज्या पद्धतीने झालेलं आहे त्या पद्धतीने जर SCचं झालं तर आपल्याकडे जुन्या आकडेवारी आहेत, शासनामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आकडेवारी आहेत, गव्हर्नमेंटमध्ये असलेले ऑफिसर्स आहेत त्यांच्या आकडेवारी शासनाकडे आहेत. असं नाही की निव्वळ शासन डोळे झाकपणे काही गोष्टी करणार आहे. आणि जर करत असेल तर त्याच्या हनी ट्रॅपमध्ये आपण कसं अडकवायचं किंवा त्याचा हनी ट्रॅप आपण कसा तो हनी ट्रॅप आपण मोडून काढायचा हे पण आपल्याला कळायला पाहिजे. मातंग समाजाचे महाराष्ट्रातील एक तरुण आणि मोठं तरुणांचं वलय असलेले एक नेते आहेत अजिंक्य चांदणे. त्यांची मागं मी फेसबुकला एक त्यांचं स्टेटमेंट बघितलं की ते म्हणे देवेंद्र फडणवीसांच्या हनी ट्रॅपमध्ये आपण का अडकावं. माझाही हाच प्रश्न आहे मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांच्या हनी ट्रॅपमध्ये इथल्या आंबेडकरी जनतेने का अडकावं. मुळात ते मातंग समाजाला अडकवत नसून ते इथल्या आंबेडकरी जनतेला त्यांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकवत आहेत. कारण तुम्हाला आजपर्यंत कोणीच प्रोवोक करू शकलेलं नाही. तुम्हाला आजपर्यंत कोणीही या ठिकाणी तुमच्या अधिकारांवर गदा आणू शकलेला नाही. मग आज हा व्यक्ती जर तुम्हाला प्रोवोक करत असेल, देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती जर तुम्हाला चिथावणी देत असेल तर तुम्ही त्याच्या चिथावणीला बळी पडलं पाहिजे का, हा विचार करण्याचा आणि यावर मंथन करण्याची आज आवश्यकता आहे. बौद्ध समाजातील खूप सारे विचारवंत मी सोशल माध्यमांवर, सामाजिक माध्यमांवर, सोशल मीडियावर बघतोय. कोणीही आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात कायदेशीर आणि लॉजिकल अशी चर्चा करताना दिसत नाही. केवळ मातंग समाज आणि बौद्ध समाज यांच्यामध्ये फूट पडणार आहे, मातंग समाज आणि बौद्ध समाज यांच्यामध्ये फूट पडणार आहे या विषयावर बोलताना ते दिसत आहेत. मित्रांनो, माझं विश्लेषण असं आहे की आरक्षणाचं वर्गीकरण जर झालं तर या ठिकाणचा मातंग तरुण शिक्षणामध्ये येईल. तो शिक्षणामध्ये आल्याच्यानंतर भारतीय संविधान वाचेल, तो बाबासाहेब वाचेल, बाबासाहेबांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट वाचेल. तो बाबासाहेबांनी दिलेले बाबासाहेबांचं साहित्य वाचल्यानंतर त्याला लक्षात येऊन जाईल की माझ्यावर आणि माझ्या समाजावर आज किती मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार झालेला आहे. इथल्या सिस्टमने, इथली जी व्यवस्था आहे हिने आजपर्यंत मला गुलाम म्हणून ठेवलेला आहे. हे ज्यावेळेस त्यांना कळेल त्यावेळेस ते प्रखर आंबेडकरवादी म्हणून पुढे येतील. त्यामुळे माझी इथल्या आरक्षण वर्गीकरण विरोध करणाऱ्या समूहाला माझी कळकळीची विनंती आहे की आपण हनी ट्रॅपमध्ये नका अडकू. मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे इथल्या अनुसूचित जातीतल्या बौद्धांनी, तरच मातंग समाज त्यांच्या जवळ राहील. आपली किती मोठी शोकांतिका आहे बघा मित्रांनो. आपण भारत बौद्धमय करायला चाललेलो आहोत, परंतु आपल्या जवळचा, आपल्या शेजारचा मातंग देखील आपल्या जवळ येऊ शकत नाही, तोही आपला झाला नाही. उत्तर प्रदेशामध्ये कांशीरामजीने तिथल्या ओबीसींना एकत्र घेतले, तिथल्या SCना एकत्र घेऊन ते सत्तेमध्ये आले, मुख्यमंत्री झाले. फुलेशाह आंबेडकर असलेल्या महाराष्ट्रामध्ये जिथं बाबासाहेब जन्मले, जिथं बाबासाहेबांचं जे होमटाऊन आहे, बाबासाहेबांची भूमी आहे, त्या ठिकाणी आपल्याला स्वतःच्या जीवावर एक आमदार निवडून आणणं आज मुश्किल आहे. तेच कांशीराम उत्तर प्रदेशामध्ये स्वतःच्या जीवावर आणतात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठेतरी चुकत आहोत. आपण कुठेतरी आपली भूमिका बदलणं गरजेचं आहे, हे आज कळालं पाहिजे. आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा जो आहे फार संवेदनशीलरित्या हाताळणं गरजेचं आहे. सर्व विचारवंतांना माझी विनंती आहे की आपण या विषयावर गांभीर्याने विचार कराल आणि इथलं अनुसूचित जातीचं जे त्यांचे संबंध जे आहेत ते अजून मजबूत कराल, अशी मला अपेक्षा आहे बांधवांनो. धन्यवाद.